ते पत्रिका मागवली होती, तुम्ही काय करणार ते हा ते तुम्ही आधी कॉफी घेता का? हो, कॅन्टीन मध्ये. हो, कॅन्टीन मध्ये मिळते, इथे नाही. तिकडे केक्स वगैरे पण खूप छान आहेत, पॅन्ट्री मस्त आहे आमची. तुम्ही बघा ना, या येते. निवांत बसून बोलूयात आपण. कुठे? इथे इथे इथे. हा, चल. अवघड आहे, अशक्य आहे. पाहिलंस ना, यांची मुलगी काही ऐकून घ्यायला तयार नसते आणि ह्या कोणालाही बोलून देत नाही. म्हणजे समोरच्या माणसाला काहीतरी बोलायचं असेल, त्याच्या मनात काहीतरी असेल जे त्याला सांगायचं असेल, याची कल्पनाच नाही यांना. कसं कम्युनिकेट करणार यांच्याशी सांग मला. कुठल्या जगात वावरत असतात या बायका काय माहिती. हॅलो, कोण बोलतंय? एक्सक्यूज मी. तुमच्याबद्दलच बोलत होतो आता. आय एम सॉरी, मी चुकीच्या वेळी फोन केलाय का? आता केलात ना फोन. फोन करण्याआधी तुम्ही मला विचारलं का? किमान मेसेज तरी पाठवायचा. आता फोन केलात, आता बोला. काय बोलू? ऑलरेडी इतके करवादलेले आहात. मी शांतपणे बोलायला फोन केला होता. शांतपणा आणि तुम्ही कधीच शक्य नाही ही गोष्ट. ही पद्धत झाली का हो एखाद्याशी बोलायची? नीट बोलणं आणि तुम्ही हा एक विरोधाभास आहे. माझंच चुकलं की मी तुम्हाला फोन केला. नाही नाही, माझीच चूक झाली तुमचा फोन घेण्यात, कारण वेळ तर वाया गेलाच माझा आणि मुद्द्याचं काही बोललाच नाही तुम्ही आतापर्यंत. पण आता तुमचं झालं असेल ना, तर मी फोन ठेवतो, कारण मला खूप काम आहेत. खूप मुलं येणार आहेत आज मला भेटायला. बाय. काय प्रॉब्लेम आहे या माणसाचा? #शिरा विथ आजू. हे सगळं सोड आणि नीट ढवळ. थोडस ना चाकून बघायला हवं, म्हणजे मग कळतं की साखर नीट मिसळली गेली की नाही. ओ गॉड, शुगर? मग अशी शुगर घालतानाच मला कसं तरी होत होतं. हे बघ, शिरा आणि साबुदाण्याची खिचडी हे डाएटचे पदार्थच नाहीयेत मुळी. आणि मी म्हणते शिरा कमी गोड करण्यापेक्षा करूच नाही ना मग. हळूहळू थोडस जरासं सारखं कर आणि मग ते झाकण कर. तर किती सारखं 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 करू? असं म्हणून कसं चालेल? सासरी तुला हे सगळं करायचंच आहे ना. वॉट नको करूस. आता वेळ आहे ना, तर सगळं शिकून घे तू माझ्याकडनं. नाही तर म्हणतील तुझ्या सासरचे, मुलीला काही शिकवलं नाही का असं म्हणतील आम्हाला. त्यासाठी आधी सासरी जावं तर लागेल. ए अज्जू, तू तर नेक्स्ट टाइम जेव्हा प्रेयर करशील ना देवासमोर, तेव्हा प्लीज त्याला सांग, त्याला म्हणावं अधिराच्या आधी नंदुताईचं लग्न होते पटापट. हो ना, तुझ्या रोहननी अट घातले ना. तोच तर कॅच आहे ना अज्जू, काय सांगू तुला. आता पिंट्या दादाने नंदुताईसाठी शोधून आणलेलं स्थळ नंदुताईला पसंत पडू दे म्हणजे झालं, नाहीतर माझं लग्नच नाही होणार आहे. काय म्हणालीस? पिंट्या स्वानंदीसाठी स्थळ शोधते? सगळं ठरलं. उद्या एक मुलगा बघायला येतोय. तुम्ही माझ्या आयुष्याचा निर्णय घेऊ नका. नाही नाही, निर्णय नाही घेतलाय मी, फक्त प्रोसेस स्पीडअप केली आहे. मला कळतच नाहीये का करताय हे. हे बघा, हे माझं पर्सनल आयुष्य आहे. तुम्ही ही अशी ढवळाढवळ नका करू त्याच्यात. ढवळाढवळ नाही करत आहे, पण तुमचं पर्सनल आयुष्य हे जर माझ्या बहिणीच्या सुखाच्या आड येणार असेल ना, तर मला काहीतरी हालचाल केली पाहिजे ना. नाहीतर मी कशाला तुमच्यासाठी स्थळ बघीन? मी स्वतःसाठी स्थळ नाही बघत. मला अजिबात आवडत नाही तो प्रकार. ऐका ना, खरंच गरज नाहीये त्याची. अहो, गरज कशी नाहीये? तुमच्या भावानी अट घातली आहे. त्यांनी जर त्याची अट मागे घेतली तर मी माझे प्रयत्न थांबवेन. मी बोलते रोहनशी. कधी बोला? म्हणजे त्याचा फोन कधी एक्सपेक्ट करू? म्हणजे काय तुम्हीच म्हणालात ना रोहनशी बोलते. वाटलं तर आता त्याला फोनवरती घ्या, इथल्या इथे उलगडा करून टाकू. म्हणजे मुळात माझं लग्न ही सॉर्ट आउट करायची गोष्ट आहे का तुमच्यासाठी? अहो, म्हणजे रोहन अट मागे घेतोय की नाही याचा उलगडा पाडू, विषयच संपेल ना. हे बघा, हा असा पटकन संपणारा विषय नाहीये. मग कसा संपेल? मी संपवते. कधी? घड्याळ. तुम्ही घड्याळ आहात. सगळं घड्याळाच्या काट्यावर लागतं, पण गोष्टींना वेळ लागतो. मग एक काम करा, तोपर्यंत एक मुलगा बघा मी पाठवलेला. ऐका ना, अहो प्लीज. ऐका 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 प्लीज, तुम्ही माझं ऐकून घ्या. माझं ना माझ्या बहिणीवरती प्रचंड जीवापाड प्रेम आहे. तिचं तुमच्या भावावरती खूप प्रेम आहे आणि तुमच्या भावाचं तुमच्यावरती प्रेम आहे. आता हे त्रांगडं जर सोडवायचं असेल ना, तर तुमचं लग्न होण्याशिवाय दुसरा पर्याय मला दिसत नाही. आणि रोहनचा स्टँड जोपर्यंत बदलत नाही ना, तोपर्यंत मी माझे प्रयत्न करणं थांबवणार नाही. ऐका, ज्या मुलाला पाठवलं त्याला प्लीज भेटून घ्या. मुलगा अतिशय उत्तम आहे. त्याच्या कुटुंबाला मी अनेक वर्षापासून ओळखतोय. पुढचं काहीही टेन्शन घेऊ नका, सगळं मी करून घेईन. ठीक आहे, काळजी करू नका. बाय. हा बोल ना ताई. बिझी आहेस? काय झालं? काय नाही, तू बिझी आहेस तर मी नंतर येते. अगं नाही ताई, थांब ना. काय झालं मला सांग ना. मला थोडं महत्वाचं बोलायचं आहे. एक मिनिट थांब, आपण
बोल. हे बघ, तू इम्पल्सिव्हली रिॲक्ट नको करूस, पण समर राजवाडेंनी जे लग्नाचे मुहूर्त काढलेत त्यातला सगळ्यात लवकरचा मुहूर्त बघून आपण लग्न उरकूया तुमचं, असं मला वाटतंय. म्हणजे चालेल ना तुला? काही प्रॉब्लेम नाहीये, पण अरे अधिरा आपल्या घरी येऊन गेली आहे ना, त्यानंतर मला म्हणजे खरं तर घरच्या सगळ्यांनाच असं वाटतंय की लग्न लांबणीवर नको टाकूया, कारण नंतर मग फाटे फुटत राहतील. पुन्हा ती काहीतरी असं वेळासारखं वागली तर सगळ्यांना त्याचा त्रास होईल. त्यापेक्षा तुमचं लग्न जर वेळेत झालं ना, तर तिच्याही मनाला जरा खात्री पटेल की बाबा झालं माझ्या मनासारखं म्हणून. आय नो ताई, पण माझी अट. ऐक ना, रिक्वेस्ट करते तुला, नको ना अडून राहूस. हे बघ, कधी कधी ना आयुष्यात प्रॅक्टिकल निर्णय घ्यावे लागतात रोहन. मला तुझी काळजी कळतेय. मला छान वाटतंय की तू माझा इतका विचार करतोयस, माझ्यासाठी स्वतःचं अगदी लग्न लांबणीवर टाकायला निघालायस. पण रोहन, अरे काय म्हणजे आता माझं लग्न कधी होईल आपल्याला माहितीये? नाही माहिती. आणि हे घाई गडबडीमध्ये हे असं काहीतरी करून मोकळं व्हायचंय का मी? मग नको ना प्रेशर घेऊस. अगं ताई, पण मी कुठे घेतोय प्रेशर? इनफॅक्ट माझं प्रेशर आता अर्ध झालंय. म्हणजे अथिराचे पिंट्या दादा आहेत ना, आणि तुला माहिती आहे ना, त्यांनी आता मनावर घेतलंय म्हणजे ते तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधणारच. अधिराचे पिंट्या दादा इतकेच आहेत ते माझ्यासाठी, कळतंय का? ह्याच्या पलीकडे माझा आणि त्यांचा काही संबंध नाही.